नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः. नमः पार्वतीपते हर हर महादेव. शिवपुराणातील रुद्रसंहितेमधल्या 11व्या अध्यायामध्ये शिवपूजन कसे करावे याचा संपूर्ण विधी दिला आहे. आणि याच्या प्रारंभालाच मी सांगितलं होतं की धारयती इति धर्माः असं का म्हटलं जातं. जीवन जगण्याचे मंत्र म्हणजे धर्म आहे आणि तो कसा जगायला हवा हे सांगणारी ही मंत्र आहे. खरं तर नित्याची कर्म कशी असायला हवीत हे सांगणारं पुराण आहे, वेद आहे, श्रुती आहे, स्मृती आहे, उपनिषद आहेत की ज्यांनी आमच्या दैनंदिन आयुष्यात आम्ही काय करायला हवं या संबंधीचं मार्गदर्शन केलं आहे. आणि आपल्या रोजच्या जीवनात धर्म कसा आहे, देव कसा आहे आणि त्याची प्राप्ती करून घेता येऊ शकते हे सांगितलं आहे. कुठल्याही पुस्तकात हिंदू धर्मामधल्या देवांना मांगल्याचं, पवित्रतेचं, चांगुलपणाचं, दिव्यत्वाचं प्रतीक मानलं गेलं आहे. म्हणजे देव आमच्या आयुष्यात आला की आमचं चांगलं होतं, मांगल्य आमच्या आयुष्यात आलं की चांगलं होतं, दिव्यत्व आमच्या आयुष्यात आलं की चांगलं होतं, सत्य आमच्या आयुष्यात आलं की चांगलं होतं, आमच्या चित्त शुद्ध भावनेने भरलं की आमच्या आयुष्यात चांगलं होतं, आनंद आला की चांगलं होतं. सत्य, चित्त, आनंद, मंगल्य, दिव्यत्व, ज्ञान या सगळ्या गोष्टी देवाचा एक एक अंश आहेत आणि त्याला आपल्या आयुष्यात आपल्याला आणायचं आहे. त्यासाठीच्या पूजा कशा करायच्या आहेत. सत्यम शिवम सुंदरम, शिव सत्य आहे आणि तो सुंदर आहे हे सांगताना शिव काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे आणि मग त्याची पूजा कशी करावी हे समजायचं आहे. आपण मागच्या भागामध्ये बघितलं, ब्राह्ममुहूर्तावर सकाळी सकाळी पहाटे पण नाही, ब्राह्ममुहूर्तावर पहाटे उठावं, सर्व तीर्थांचं चिंतन करावं, तीर्थांच्या चिंतनानंतर विष्णूचं ध्यान करावं, देव मुनी ऋषी यांचं स्मरण करावं, शिवनाम घ्यावं आणि मग अंथरुणातून पाय बाहेर टाकावा. अंथरुणातून पाय बाहेर टाकल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मलत्यागासाठी दक्षिण दिशेला जावं. पहिलं काय आहे, काही सुभाषित उगाच तयार होत नाहीत. उगाच तयार होत नाहीत. आपल्याकडे एक सुभाषित आहे बघा, दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. दुर्जनाला पहिल्यांदा नमस्कार करावा, सज्जनाला नंतर केला तरी चालतो, कारण त्याला फार वाईट वाटत नसतं. दुर्जन उगाच चिडतो, मला केला नाही, कौन है हम, यम है हम, आम्हाला काय जमत नाही का असं म्हणणारी असतात. त्याला उदाहरण म्हणून दिलंय, मी त्या सुभाषिताला एक उदाहरण दिलंय पुढे. ते काय, मुख प्रक्षालनार्थ पूर्व गुद प्रक्षालन तथा. म्हणजे तोंड धुण्याच्या अगोदर मलविसर्जन केलं पाहिजे हे उदाहरण दिलंय आणि मग सांगितलंय की दुर्जनाला तसा नमस्कार केला जावा. म्हणजे यातलं पहिला मुद्दा काय आहे, मलविसर्जन पहिल्यांदा केलं पाहिजे, दक्षिण दिशेलाच असलं पाहिजे. त्यामुळं पुढे लक्षात ठेवा, आपल्या घरात सुद्धा जेव्हा आपण काही करू तेव्हा दक्षिण दिशेलाच मलविसर्जनाची ठिकाण असलं पाहिजे. लक्षात ठेवा, त्या दिशेला जाता आलं पाहिजे. त्यामुळं दक्षिण दिशेला जावं, मलत्याग करावा, दूर जावं, मलत्याग करावं. दूर जावं यासाठी की त्या काळामध्ये आपल्या तात्यासारखी शौचकूपं नव्हती, जे दूर वाहून नेणारी साधनं नव्हती, म्हणून दूर जाऊन करावं असं ते होतं. अर्थात दूर जागाही असायची, सगळंच असायचं, पण दूर जाऊन दक्षिण दिशेला जाऊन मलत्याग करावा. मलत्यागाच्या नंतर आपले हात माती लावून धुवावेत. खरं तर शिवपुराणातल्या रुद्रसंहितेमध्ये 11व्या अध्यायात मलविसर्जनानंतर गुदाशुद्धीकरण कसं करावं हेही सांगितलंय. आश्चर्य वाटेल, खरंच सांगतोय, तेही सांगितलंय. नुसतं पाणी धुवून नाही,
मातीने साफ करावं, शुद्धी करावी, मग धुवावं. आणि ते झाल्यावर परत येऊन पुन्हा एकदा आपल्या हाताला माती लावून, 2 वेळेला माती लावून स्वच्छ करावं, हात धुवून घ्यावेत. एकदा का हात स्वच्छ झाले की मग उजव्या हातात दातवण घेऊन दात घासावेत, मुखमार्जन करावं. दात घासताना शिवपुराणात कडुलिंबाची काडी सांगितली आहे. म्हणजे आत्ता उगाच कडुलिंबाच्या काडीने घासणारी माणसं, ब्रशचा शोध तर तेव्हापासून आहे. आप क्या बोलते हो? म्हणजे नुसतं मंजन राखोंडा घेऊन घासावं असं नाही, असं करून. काडी किती उंचीच्या माणसाने कोणती घ्यावी ते पण सांगितलंय. त्या लिंबाच्या काडीने दातवण करावं, किंवा अजून काही ज्या वनस्पती असतात ज्या आपण घासू शकतो आणि स्वच्छ करू शकतो, त्याने दातवण करावं, स्वच्छ तोंड धुवून घ्यावं, स्वच्छ तोंड धुवून घ्यावं. बघा, आयुष्यात छोटी 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 गोष्ट सांगितलेली आहे. स्वच्छ तोंड धुवून घ्यावं. एकदा तोंड धुवून झालं की मग स्नानाकडे वळावं. आपण काय करतो? उठल्याबरोबर चहा द्या, चहात पाव द्या, बिस्किट द्या, गुड्डे असतील तर अजून भारी, खारी द्या, टोस्ट द्या. महिनोन महिने करून ठेवलेल्या पावाला भाजलं की पुन्हा महिनोन महिने खाता येतं, ते म्हणजे टोस्ट. कडक करायचे, कडक पावाला चहात बुडवायचं, नरम करायचं आणि पुन्हा खायचं. म्हणजे आधी करून ठेवा, शिळं करा, भाजा, संग्रह करा आणि खात राहा. हे नाही आहे. दातवण झाल्यानंतर, ब्रश केल्यानंतर, दातवण हा शब्द मी इथे कथा सांगतोय म्हणून दातवण शब्द वापरतोय, पण ब्रश केल्यानंतर, हे शिवपुराण सांगतोय, मी नाही. सरळ स्नानाला जावं. स्नान करताना काय करावं? शॉवरच्या खाली उभं टाकावं, बडा पाणी अंगावर घ्यावं. त्यानंतर बॉडी वॉशनं सगळं अंग धुवून घ्यावं, शॅम्पूनी केस धुवून घ्यावेत, फेस वॉशनी तोंड धुवावं, शॅम्पू झाल्यावर कंडिशनर लावावं, कंडिशनर लावून खूप छान अजून पुन्हा केस मऊसूत करावेत. मग वाळलेल्या केसांना ड्रायरनं धुवावं, साफ करावं. असलं काही आहे का शिवपुराणात? नाही. तुम्ही भ्रमात पडाल की त्यावेळेला शॅम्पूचा शोध लागला होता का? आणि त्यावेळेलाही साफ करण्यासाठी वेगवेगळी साधनं होती. कोणी मुलतानी माती लावून ठेवायचं, अंग घासायचं, स्क्रबर उत्तम आहे. कुणी चंदनाचा लेप लावायचं, त्याने अंग घासून काढायचं, त्याने शरीर स्वच्छ व्हायचं, शरीरातली दुर्गंध राहत नव्हती. ज्यांच्याकडं मुलतानी हा शब्द सुद्धा अलीकडच्या काळातला आहे, मातीत लावायचे, किंवा चंदनाची पावडर नसते, चंदनाचा लेप लावता येत नाही, गुलाबजल पाण्यात टाकता येत नाही, अशाने काय करावं? शिकेकाई लावून घासू शकतात. बॅक्टेरिया मारायचे असतील तर अजून काय करावं? बॅक्टेरिया मारायचे आहेत, काय करावं? कडुलिंबाची पानं उकळत्या पाण्यात टाकून खळखळ उकळलेल्या कडू वासाच्या पाण्याने अंघोळ करावी, बॅक्टेरिया मरून जातात. या सगळ्या गोष्टी आम्हाला पुराणात सांगितल्यात. कसं स्नान करता येऊ शकतं आणि ते उत्तम कसं असू शकतं, हे सगळं सांगितलंय, पण आम्ही लक्षात घेत नाही. पण स्नानाच्याही आधी काय करावं? स्नान सुरू असताना काय करावं? आपण काय करतो? स्नान सुरू असताना सकाळच्या वेळी ऐकलेलं एखादं गाणं गुणगुणत बाथरूम सिंगर होऊन स्नान करू लागतो. बाथरूम सिंगर होऊन स्नान करायचं नसतं. बाथरूममध्ये गेल्यावर काहीतरी म्हणायचं असतं. पण काहीतरी काय आहे? पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. म्हणजे असं उगाच अंगावर फेस लावायचा आणि गाणं ऐकत राहायचं, असं नाही आहे. ते कुलदीप पवारनी गाणं म्हटलं आणि इकडं रंजना उगाच टबात स्वतःच्या भोवती फेस करून आंघोळ करते. मी फार जुनं उदाहरण सांगतोय, नवी तर फार भयंकर आहे. म्हणजे आता पहिले फेस तरी दाखवत होते, आता तोंडाला बघून फेस येतो, एवढं बिभत्स दाखवलं जातं. म्हणजे फेस साबणाने आणायची गरज नाही, आता नुसतं बघूनच यायला लागतो, अशी स्थिती येते. नाही आहे. मग काय करायचं आहे? देश, काळ, नद्या यांचं स्मरण करणारी मंत्र म्हणायचे. गंगेचे यमुनेचैव गोदावरी नर्मदा.
या मंत्रांचा उच्चार करायचा आहे. मी ज्या देशात आहे त्या देशाचा उच्चार करायचा आहे. त्याचे गोडवे गायचे आहेत. आत्ताच्या काळाचं स्मरण करायचं आहे. आणि हे सगळं स्मरण करत 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 स्नान करायचं आहे. स्नान काय आहे? शरीर शुद्धी आहे, मनाची शुद्धी पण आहे. मनाची शुद्धी पण आहे. आणि हे मी माझ्या मनचं सांगत नाहीये, शिवपुराणातलं सांगतो. स्नान करताना कशाचं स्मरण व्हावं? तर देश, काळ आणि देवता यांच्या मंत्राचं स्मरण झालं पाहिजे. आणि ते स्मरण करून म्हणजे आपल्याकडं पूजा करता GPS लोकेशन ऑन केल्याशिवाय पूजा नाही प्रारंभ होत. कसं असतं? जम्बूद्वीपे दंडकारण्ये इकडच्या भागात असतील तर दक्षिण तीरे, गोदावरीच्या दक्षिण का उत्तर तीरावर, त्या तीरे भरतवर्षे जम्बूद्वीपे दंडकारण्ये अमुक तीरे, हे एवढं सगळं सांगायचं आणि सांगायचं की मी इथे बसलोय. काळ ऑन करायचा आहे. मासोत्तम मासे, आत्ता चालू असलेला श्रावण मासे, मग संवत्सर कोणतं चालू आहे त्याचा उल्लेख करायचा आहे. वेळ कोणता, देव कोणता, GPS ऑन, लोकेशन ऑन, आपलं सगळं कळलंय. स्वतःचा उल्लेख करायचा आहे. अमुक गोत्र उत्पन्ने, हे सगळं करून पूजा करायची असते. तसं स्नान करताना सुद्धा देश, काळ आणि देवतांच्या मंत्रांचं उच्चारण करत स्नान करायचं आहे. मी कुठे आहे हे कळलं पाहिजे. त्याला कळलं पाहिजे. गर्दी खूप मोठी झाली आहे माणसांची. एवढ्या लोकात पूजा कोण करताय, कुठे करताय, काय करताय, माझं स्मरण काय करताय ते कळलं पाहिजे. स्नान झाल्यानंतर धूत वस्त्र परिधान करावेत. सोळवाल्यांसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याविषयीच्या अधिक गोष्टी पुढच्या भागात सांगतो. कारण अंघोळीनंतर काय काय करायचं आहे हे सुद्धा खूप मोठं आहे. ते धूतवस्त्र काय आहे, आधी संध्या की आधी पूजा, मग पूजा कशी करायची आहे, पूजेचे मंत्र काय असले पाहिजेत, हे सगळं बघूया पुढच्या भागात. नमस्कार.